नमस्कार. चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते. आज या ठिकाणी आपण मस्त असं झणझणीत चमचमीत गावरान पद्धतीने माशाचे कालवण किंवा माशाची भाजी कशी करायची आहे ते पाहणार आहे. तुम्ही बघू शकता की किती छान अशी ही माशाची भाजी गावरान पद्धतीने बनवलेली आहे आणि मी ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो अजिबात वापरलं नाही. आता उशीर न करता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मासे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत लिंबू आणि मीठ टाकून. त्यानंतर आपल्याला ज्या भागाची मासे बनवायचे आहेत त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. आणि इथं मी फक्त खोबरं आणि लसणाची पेस्ट मी करून घेतलेली आहे. आणि भाजीला आज कोथिंबीर नसल्यामुळं मी पुदिना वापरणार आहे. पुदिन्याची पण खूप छान चव येते, कधी तर तोही वापरला पाहिजे. त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आता तेल गरम झालं की मी इथं फक्त लसूण आणि खोबरं भाजलंही नव्हतं, कच्चंच खोबरं खिसून घेतलेलं होतं. याची पेस्ट आता आपण कढईत टाकलेली आहे आणि मस्त अशी पेस्ट परतून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरला आहे आणि हा चिकन मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर कट केलेला पुदिना आहे तो या फोडणीमध्ये टाकायचा. काळं तिखट घरचं टाकलेलं आहे याच्यामध्ये. नंतर थोडीशी तरी पावडर म्हणजे इथं बॅडगी मिरचीची पावडर मी इथं वापरलेली आहे. आणि हे सर्व आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत कमी आचेवर म्हणजे कमी गॅसवर आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे, नाहीतर फोडणी करपली जाते. थोडीशी हळद टाकायची आहे. मी माशांना फक्त हळद लावून मी मासे साईडला ठेवले आहेत आणि त्याची भाजी नंतर बनवायची आहे. आणि उलटाण्याने व्यवस्थित हळद पण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथं 1 तांब्या रस्सा बनवणार आहे. त्यासाठी मी 1 तांब्या पाणी ओतलेलं आहे. आणि हे हळद लावलेलं माशाचं पीस आहे ते आपल्याला या कढईमध्ये टाकायचे आहेत. खूप ताजे छान असे मासे आम्हाला भेटलेले आहेत. आणि हे माशाचे तुकडे आहेत म्हणजे जे मुंडके आहेत ना, ती आता या कढईमध्ये टाकलेले आहेत. पाण्यामध्ये जेवढे बुडतील ना तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यामुळे रस्सा पण खूप छान होतो. हा तांब्या तुम्ही पाहिला तेवढं मी पाणी इथं रश्श्याला घेतलेलं आहे. आता 15 ते 20 मिनिटं आपल्याला काय करायची आहे, ही भाजी मस्त अशी उकळू द्यायची आहे. कमी गॅसवरच आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे, नाहीतर काय होतं जास्त. आता मी थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे, 1 चमचा मोठं मीठ. आणि जास्त फुल गॅसवर जर भाजी केली तर भाजीमध्ये चव उतरत नाही. आणि हे पीस जे आहेत ना ते पटकन शिजतात, कारण ह्या पिसांना शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आणि त्यामुळे काय होतं, हे पीस जे आहेत ते या आमटीमध्ये पसरले जातात. त्याच्यामुळे आमटीमध्ये ह्याचे जर काटे वगैरे लागले ना तर ही भाजी खायला छान लागत नाही. आणि रस्सा आपल्याला चुरून खाताना ते काटे आहेत ते आपल्या दाताखाली येतात आणि घशात अडकतात. त्याच्यामुळे शक्यतो कमी आचेवर कमी गॅसच्या फ्लेमवर हे माशाची भाजी करायची आहे. आता बघा, ही माशाची भाजी उकळल्यानंतर किती छान अशी याला तरी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि माझे माशाचे पीस आहेत ते अजिबात निसटलेले नाहीत. खूप छान अशा पद्धतीने ही माशाची भाजी झालेली आहे. अजून 5 मिनिटं मी उकळू देणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, या रश्श्याला खूप छान अशी चव येते. हे बघा, खूप छान असा एकदम घट्ट रस्सा झालेला आहे, जास्त पातळ नाही. कारण तुम्हाला वाटलं असेल की अद्रक लसणाच्या पेस्टमुळे ही भाजी पातळ होईल, परंतु आपण ही भाजी उकळून आल्यानंतर ही घट्ट मिळून येते. खूप छान असा गावरान पद्धतीने मी तुम्हाला माशाची भाजीची रेसिपी दाखवलेली आहे. आता हा रस्सा आपला शिजून रेडी झालेला आहे. मी आता काय करीन, एका प्लेटमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते. किती छान असा हा रस्सा आपल्याला बनलेला आहे तो लक्षात येईल. अजिबात पातळ झालेला नाही किंवा घट्टही झालेला नाही, मीडियम असा घट्ट आणि पातळ दोन्ही मिक्स असं झालेला आहे. सुरुवातीला मी ह्याची
मुंडके टाकलेले आहेत. त्यानंतर कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदा लिंबू घेऊ शकता, त्याच्यामुळे चव अजून छान होते. अशा पद्धतीने गावरान पद्धतीने आपली माशाची कालवण किंवा माशाची भाजी बनवून तयार झालेली आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगायला विसरू नका. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.